नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा MSF बद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे। तर मी ज्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की न्यायालयांच्या सुरक्षा कवच, तर बघा न्यायालयांना सुद्धा MSF कडून सुरक्षा मिळणार आहे। त्यामुळे लवकरच अजून जवानांची भरती ही होणार आहे। तर बघा काय म्हटलंय बातमीमध्ये आपण सविस्तरपणे पाहून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। तर बघा राज्यात 8000 पेक्षा अधिक मनुष्यबळ पुरवण्यासाठी हालचाली। तर बघा राज्यातील कनिष्ठांपासून उच्च न्यायालयापर्यंत सर्व न्यायालये तसेच न्यायाधीश यांच्या निवासस्थानांना सुरक्षा कवच पुरविण्यात येणार असून त्यासाठी 8000 पेक्षा अधिक मनुष्यबळाची गरज आहे। इतक्या मोठ्या संख्येत पोलीस दलामध्ये मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे ही सगळी जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा बलाकडे म्हणजेच मसूब देण्यात आलेली आहे। इतके मनुष्यबळ उभे करण्याचे मोठे आवाहन महाराष्ट्र सुरक्षा रक्षकाने बलाकडे असून त्यांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। पोलीस भरतीमध्ये प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिलं जात आहे, कारण पोलीस बनण्याची इच्छा अधुरी राहिलेल्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील तरुणांसाठी यासाठी गर्दी केलेली आहे। तर बघा न्यायालयाने आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानांवरील अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। तर बघा पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे। पोलिसांची अपुरी संख्या, वारंवार येणाऱ्या धमक्या व पार्श्वभूमीवर न्यायालयांचा आढावा घेऊन न्यायालयाने न्यायमूर्तीची निवासस्थाने यांना सुरक्षा पुरवण्याचा आदेश न्यायालयाने दिलेले आहे। तर बघा मागे छत्रपती संभाजीनगर न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती व त्यानुसारच 8282 सुरक्षा रक्षक हे न्यायालयांच्या व न्यायाधीशांच्या सुरक्षेसाठी पुरवले जाणार या संदर्भामध्ये सरकारने निर्णय घेतला होता। तर आता इथे वर महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना कशी झाली या प्रकारे याविषयी माहिती देण्यात आलेली आहे, जी की 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची स्थापना करण्यात आली व त्या अंतर्गत महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना करण्यात आली। त्या बरोबर ते जे काही कंत्राटी उमेदवार आहेत त्या व्यतिरिक्त स्वातंत्र्य भरती प्रक्रिया सुरू व्हावी या संदर्भात देखील इथे माहिती देण्यात आली। महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये कंत्राटी पद्धतीने जवानांची भरती केली जाते। काम तितकेच जोखमीचे असेल तरीही पोलिसांच्या तुलनेत या जवानांना पगार कमी व इतर सोयी सुविधा तुटपुंज असतात। त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रतीक्षा यादीतील हे उमेदवार भरती होत असले तरीही पुन्हा पोलीस भरती निघाल्यास तिकडे वळतील। त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षा बलाने स्वतंत्र भरती करावी अशी चर्चा जवानांमध्ये आहे। स्वतंत्र भरती प्रक्रियेसंदर्भामध्ये अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी भरती होत आहे तर ते न्यायालयांच्या सुरक्षेसाठी केली जात आहे। यावरून आपल्याला हे लक्षात येतं की आता ही जी पेपरची बातमी आहे तर बघा अशी पेपरमध्ये ही बातमी देण्यात आलेली होती। तर लवकरच अजून MSF मध्ये मोठी भरती ही होऊ शकते अशी चिन्हे दिसून येत आहे। तर माहिती कशी वाटली? अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।